अजित मोहिते यांचा एक धाडसी निर्णय आहे. पाहूया काय होतं या मॅच मध्ये. आपण पाहताय यंगस्टर प्रीमियर लीग आमदार चषक 2026. माझ्यासोबत जुळले जात आहेत सन्मान्य जय सर. वेलकम जय सर आपलं या क्रीडानगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच सर. आजच्या दिवसातील ही 5वी मॅच आपल्या बेडीसाठी येते. राजू टायगर्स अरुंदाज संघ त्यांच्या विरोधात अवधूत स्पोर्ट्स कणकवली या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला किरण पवार तर दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी चर्चा केली जाते कशा प्रकारे आपल्याला किरण पवारला रोखायचं आहे. किरण पवारला रोखलं तर आपण अर्धा गड जिंकणार आहोत. त्याचीच रणनीती चालली आहे इथे केतन म्हात्रे आणि कंपनीच्या माध्यमातून. सर एका दोन्ही संघांना सामना आवश्यक आहे. अवधूत स्पोर्ट्स संघाला सुद्धा सामना आवश्यक आहे. राजू टायगर आरोंदा या संघाला सुद्धा सामना आवश्यक आहे. कारण एका बाजूला सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानात किरण पवार ज्यांनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक चांगला स्टार्ट दिला होता. 29 धावांची एक मॅरेथॉन इनिंग खेळली होती. दुसऱ्या बाजूला मुजम्मिल खान एक लेफ्ट हँडेड बॅट्समन ते सुद्धा चांगल्या खेळीसाठी संबोधले जातात. तर गोलंदाजीच्या या ठिकाणी येत आहेत आशिष मेहरोल. चला दोन्ही संघ आपल्या 12 खेळाडू येऊ देत. किरण पवार आणि मुजम्मिल ही सलामीची जोडी मगाच्या या जोडीने जर पाहायला गेलं तर चांगला स्टार्ट दिला होता आणि म्हणूनच एक चांगलं टोटल उभं राहिलं होतं. परंतु ही मॅच तितकीशी सोपी नाहीये कारण का दुसऱ्या बाजूला आहेत केतन म्हात्रे आणि कंपनी. रोखणं सोपं नाहीये परंतु रोखावं लागेल, दमकम दाखवावं लागेल. किरण पवार आणि मुजम्मिल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी त्या ठिकाणी आशिष मेहरोल. मागची काही वर्ष पाहायचं झालं तर आशिष मेहरोल नावाची खूप भारतभर चर्चा आहे. कारण चांगले गोलंदाजीसाठी जाणले जातात. फायटर 11 एंटोविल साठी सुद्धा चांगले खेळलेत आणि आता ते चांगला खेळ करता करता व्यावसायिक संघात सुद्धा त्यांची वर्णी लागली आहे. यस दर्जेदार क्रिकेट त्याने देखील खेळलंय परंतु त्याच्या विरोधात कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारा किरण पहिल्या चेंडूवरती वाह आघात जबरदस्त केलाय. या आधीच्या मॅच मध्ये देखील षटकाराने सुरुवात केली पट्ट्यानं, आता देखील षटकारानेच केली आहे. वार किरण पवारचा षटकार. पहिला चेंडू होता त्या ठिकाणी आणि किरण पवार यांनी मनामध्ये इरादा ठरवलाय पहिल्या चेंडू पासूनच समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती हावी व्हायचं. कारण शेवटपर्यंत सामना एका बाजूने न होऊ देता आपल्याला जिंकायचं असेल तर पहिल्यापासून लढावं लागेल. किरण पवार यांचा वार आणि येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकारच उत्तर. आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती आशिष मेहरूला देखील द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती जो षटकार पाहायला मिळाला होता मिडविकेटच्या धोक्यावरून तो फटका सजवला गेला. षटकाराने सुरुवात केली परंतु आशिष मेहरूल देखील कमी नाही आहेत. चर्चा यांच्या देखील नावाची आहे. सातत्याने मोठं क्रिकेट ते देखील खेळत आलेत. पनवेल परिसरामधील एक खेळाडू आहेत परंतु त्यांच्या विरोधात सावळेचा सुपरस्टार किरण पवार देखील आहे. आशिष मेहरोल पहिल्या चेंडूवरती किरण हवी झाले आहेत. पुढचा चेंडू असेल आशिष यांचा. आणखीन एक चांगला चेंडू होता ना त्या ठिकाणी आशिष यांनी उत्तर दिलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता मात्र आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसला. आशिष मेहरोल यांनी कमबॅक केलं. आशिष मेहरोल सुद्धा विकेट घेण्यात जाणतात कारण फलंदाजाला जास्त काळ हवी न होऊ देता आपण कसं प्रतिस्पर्ध्यावरती हवी व्हायचं हे मात्र आशिष मेहरोल दाखवतात मैदानामध्ये. यस नक्कीच. अपयशाच्या मातीमध्ये कष्टाचं बीज पेरलं की यशाचे अंकुर फुटल्याशिवाय राहत नाहीत. पहिल्या चेंडूवरती अपयश आलं होतं परंतु त्यानंतर कष्ट केले दुसऱ्या चेंडूवरती आणि त्याचं उत्तर आलंय. किरण पवारला माघारी परतावं लागतं. पहिल्या चेंडूवरती जरूर सर अपयश आलं होतं मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. दुसऱ्या चेंडूवरतीच पाहायचं झालं तर किरण पवार यांचा धोकादायक ठरणारा अडसर मात्र त्या ठिकाणी दूर केला आहे. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. दादर नायगावचा कोहिनूर स्टार अजित मोहिते. AKJ फिशरीजचे मॅनेजर सन्माननीय सुधीर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण कृपया मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. AKJ फिशरीजचे मॅनेजर आदरणीय सुधीरजी आपलं मुख्य मंचावर मनपूर्वक स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. किरण पवार बाद झाल्यानंतर आशिष यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय.
चांगला झेल त्या ठिकाणी निजाम यांनी घेतलाय. दादर नायगावचं एक मॅच विनर खेळाडू ज्यांची ख्याती मात्र संपूर्ण भारतभर आहे, अजित मोहिते त्या ठिकाणी बॅटिंगसाठी येत आहेत. अजित मोहिते जबरदस्त खेळाडू आहेत. काळ चौकीसाठी देखील कित्येक वर्ष क्रिकेट खेळले या खेळाडूने. ओहो, चांगला चेंडू, या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका खेळला. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाच करा, परंतु त्यानंतर तुम्हाला रोखण्याची किमया या आशिष मेहरुल कडे देखील आहे हे सांगताना पाहायला मिळालेत. गोल्डन डकचा शिकार अजित मोहिते. सुंदर झेल त्या ठिकाणी समोरच्या दिशेने कॉट अँड बोल्ट त्या ठिकाणी बाद होत आहेत अजित मोहिते. केतन म्हात्रे यांच्या गोलंदाजीमधील एक हुकमी एक्का कोण असेल, पॉवर प्ले मधील जो चांगला गोलंदाज कोण असेल तर तो आहे आशिष मेहरोल. आणि आशिष मेहरोल यांना बॅक टू बॅक दुसरा गडी त्या ठिकाणी बाद होतोय. अजित मोहिते बॅक टू द पॅव्हेलियन. अजित मोहिते माघारी परतले तर अजित मोहितेच्या नंतर कोण, हा प्रश्न जरूर उपस्थित राहिला. त्याचं उत्तर इथे मात्र द्यायचं आहे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. अजित मोहिते थोडस नाराज असेल. तो फटका कशा प्रकारे सजवला आपण पाहू शकतो. 70 स्पोर्टच्या माध्यमातून लोअर फुल टॉस होता आणि त्या चेंडूवरती इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा तो फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अशा वेळेला ती विकेट आली. कारण फटका केला गेला. मी म्हणेन त्या चेंडूवरती हलक्या हाताने जर केला असता तर तो कदाचित ती वेळ टळली असती. थोडस त्या ठिकाणी 6 धावा झाल्या, 2 गडी बाद होत आहेत. किरण पवार बाद झाले, त्यानंतर मॅच मध्ये खेळण्यासाठी येत आहेत अक्षय पवार. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, मात्र पुढच्या 2 चेंडूवरती आशिष मेहरोल यांनी त्याचं उत्तर दिलंय आणि चांगले मोहरे त्या ठिकाणी बाद केले. पहिल्या चेंडूवरती किरण पवार सारखा अडसर दूर केला, चांगला झेल त्या ठिकाणी निजाम मलिंगा यांनी पकडला आणि त्यानंतर पायाचं जवळ अजित मोहिते जे धोकादायक ठरू शकले असते त्यांचा झेल मात्र स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतःच घेतला. ऑन हॅट्रिक असतील आशिष मेहरोल. आशिष मेहरुल ऑन हॅट्रिक साठी पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी कमबॅक केले ते काबिल तारीफ आहे. आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अक्षय पवार आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. या चेंडूवरती हॅट्रिक झाली असती. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का? ओ, झाला होता. हलक्या हाताने जर पाहायला गेलं तर केण्याचा तो प्रयत्न आणि त्याच वेळेला जर स्लिप असती तर कदाचित ती विकेट देखील पाहायला मिळाली असती. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण मागे दिनू कांबळे यांचं. आशिष मेहरोल काय गोलंदाजी करतायत. एक चेंडू वगळता पाहायचं झालं तर पुढचे 3ही चेंडू अचूक नियंत्रणाने टप्प्यावरती टाकले आहेत. हाही चेंडू समोरच्या दिशेने पाहायचं झालं तर फुल टॉस केला आणि त्या ठिकाणी येथील धावा 4. चौकार येतोय अक्षय पवार यांच्या बॅटमधनं. थोडस जर पाहायला गेलं तर लोवर फुल टॉस चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून पहा बोट रोल केली होती आणि लोवर फुल टॉस टाकला होता. अवे फ्रॉम द बॉडी तो फटका केला आणि त्यानंतर चौकार, कारण का डीपला प्रोटेक्शन नाहीये, एक्स्ट्रा कव्हर वरून तो फटका केला. फक्त सर्कल बेदायचं होतं आणि त्यानंतर तो चौकार, दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. परंतु थांबायचं नाहीये आपल्याला, मैदानात उभं राहून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. या चेंडूवरती फटका फसलाय. मागे चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते दिनू कांबळे फ्रॉम अंबरनाथ, आपल्याला तो देखील पाहायला मिळालाय. धावा इथे रोखल्या गेल्यात. पहिलं षटक संपुष्टात आलं आणि या पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या 10. 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. नक्कीच सर, पहिलं षटक 2 चेंडू जर 2 चेंडूचा विचार करता 4 चेंडू मात्र अचूकतेवर आणि चांगल्या नियंत्रणावरती हाताळल्या. 2 चेंडू थोडेसे खराब होते, त्याचा फायदा जरूर अवधूत स्पोर्ट्स कणकवलीला मिळाला. मात्र आशिष मेहरोल हे मात्र असे गोलंदाज आहे की भले पहिल्या चेंडूवरती षटकार आला असेल, मात्र त्यानंतरचे जे काही चेंडू असतील ते मात्र अचूकतेवर आणि चांगल्या टप्प्यावर हाताळण्यासाठी जाणले जातात. म्हणूनच काय झालं तर केतन म्हात्रे यांनी पॉवर प्लेचं षटक कोणाला द्यायचं तर त्यांच्याकडे एक हुकमाचा एक्का होता, तो म्हणजे आशिष मेहरोल. 10 धावा फलकावरती लागले जात आहेत मुजम्मिल आणि त्याचबरोबर अक्षय पवार. या दोन्ही खेळाडूंना एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर 50+ धावा होऊ शकतात, परंतु त्यापेक्षा देखील जास्त बनवावे लागतील, कारण का अपोजिट संघाकडे आहेत केतन म्हात्रे, अपोजिट संघाकडे दिनू कांबळे यांसारखे सुपरस्टार ते देखील आहेत. याचा विचार करावा लागेल आणि त्यानंतर एक टार्गेट स्वतःच्या मनामध्ये सेट करून त्यानुसार परफॉर्मन्स करावा लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला येत आहेत मुजम्मिल, फिरदोस, प्रिन्स या ठिकाणी जाणले जातात. मात्र आणखीन एक चांगला चेंडू होता, ब्लॉकल पद्धतीचा समोरच्या दिशेने खेळलाय. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नागेश वाडेकर यांचं झालंय. प्रिन्स येतात गोलंदाजीसाठी. यस, फिरदोस शेख प्रिन्स म्हणून ओळखले देखील जातात. मॅन फ्रॉम दिल्लीचा हा गोलंदाज आहे. आज
या देवगड नगरीमध्ये आपण स्क्रीनवरती मान्यवरांना देखील पाहू शकतो. मान्यवरांच्या चेहऱ्यावरती तो सुकून आहे, या यंगस्टार प्रीमियर लीगच्या या थराळाचा सुकून आहे. कारण का त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये आलेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी हा माहोल पाहिलाय. ओहो, चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडंसं जर पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू होता, वेगाने टाकला आणि वेगवान चेंडूने इथे मात्र बीट केला गेला. सुंदर चेंडू होता प्रिन्स यांचा. अक्षय पवार यांना थोडासा चेंडू कळला नव्हता. यष्टीरक्षकांच्या हातात चेंडू विसावतोय. या चेंडूवरती दूरवरून फटका केला गेला. मिड विकेटला फटका आडव्या बॅटने केला. डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल दा फलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा विचार केलाय का नाही केला. फेकी थोडीशी खराब झाली, परंतु त्यानंतर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत सिंगल ही धावफलकावरती आड होते. सिंगल आले म्हणजे सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ प्रयत्न करतात. कधी अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा वरचढ ठरतोय, तर कधी राजू टायगर आरोंदा हा संघ वरचढ ठरतोय. मात्र दोन्ही संघांना प्रयत्न करायचे आहेत. चांगला सामना आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकतो. फिरदोस उलटस होताच पॉइंटच्या दिशेने खेळलाय. चेंडू निघालाय, रेस लागली आहे. मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी निजाम मलिंग यांची चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. एक झेल किरण पवार यांचा चांगला पकडला होता. आता हे पाहायचं झालं तर उपयुक्त असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतायत. आणि ड्राईव्ह करण्याचा तो प्रयत्न राहिला आणि अशा वेळेला तो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड झाली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अक्षय पवारच्या विरोधात प्रिन्स चांगला चेंडू वळवलाय. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि डॉट देखील आलाय. प्रिन्स चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. सुंदर चेंडू. थोड्याशा धीम्या गतीने चेंडू टाकलाय त्या ठिकाणी. अक्षय पवार जणू संभ्रमात पडले होते या चेंडूला कसं खेळायचं. मात्र प्रिन्स सुंदर गोलंदाज आहेत. या चेंडूवरती बॅटची हलकीशी काढा. त्यानंतर दिलीप कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर सिंगल धावफलकावरती ऍड झाली. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. 2 षटकामध्ये 7च्या सरासरीने धावा बनवले गेले 14. पहिल्या षटकामध्ये किती होत्या? 10 धावा होत्या. दुसऱ्यामध्ये आलेत किती? 4 आलेत. म्हणजेच इथे जर पाहायला गेलं तर कंट्रोल गोलंदाजाने आणलंय. नक्कीच फिरदोस याने कंट्रोल आणलाय. पहिल्या षटकात पाहायचं झालं तर 10 धावा होत्या. दुसऱ्या षटकावरती काहीतरी हाणामारी करण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी मुजम्मिल खान आणि अक्षय पवार. मात्र फिरदोस हे सुद्धा कसलेले गोलंदाज आहे. यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे, टॅलेंट आहे आणि ते आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली अवधूत स्पोर्ट्स कणकवली यांची 2 षटक समाप्ती झाले. 2 गडी त्या ठिकाणी बाद झाले आहेत आणि धावसंख्या झाली ती 14. आपण पाहतोय यंगस्टर प्रीमियर लीग 2026 आणि 2026 मधला हा एक अटीतटीचा सामना. आजची 4थी रात्र, उद्याचा फायनलचा दिवस असेल. प्रेक्षकांची मांदियाळी सर्वांसाठी एक रेलचेल असेल. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ स्वरूपात कुपन्स असतील. त्याचप्रमाणे पाहायचं झाले तर मॅन ऑफ द सिरीजसाठी टियागो कार आहे. हे या क्रिकेट स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. तर त्या ठिकाणी नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येत आहेत. निजाम मलिंगा. निजाम मलिंगा गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश गाझियाबाद मधून आलेत. आज देवगड नगरीमध्ये या आपूस आंब्याच्या गावामध्ये आलेत. आज कशा प्रकारे इथे मात्र त्यांचा खेळ पाहायला मिळेल हे देखील पाहायचं आपल्याला. या चेंडूवरती लॉफ केलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेटीचा फटका, लाजवाब टायमिंग. बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावींसाठी. सुंदर फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने गेला. अक्षय पवार, एक पवार जरूर बाद झाले होते, मात्र दुसरे पवार मैदानात आले. हेलिकॉप्टरचा फटका लाजवाब फटका होता. हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं त्या ठिकाणी. समोरच्या दिशेने 6 धावा. आपल्या संघासाठी या 6 धावा किती उपयुक्त आहेत याचं मात्र गांभीर्य माहिती आहे अक्षय पवार यांना. किरण पवार जरूर बाद झाले होते, मात्र माझा भाऊ जरी बाद झाला तरी मी गड लढण्यासाठी सक्षम आहे. तसंच काहीतरी उदाहरण आपल्या मैदानात आपल्या खेळीने दाखवतात ठिकाणी अक्षय पवार. नक्कीच कोणीतरी म्हटलं देखील आहे, काट्या वाचून गुलाब मिळत नाही आणि संघर्ष वाचून विजय मिळत नाही. या मॅच मध्ये आपल्याला संघर्ष करायचा आणि तो जोरदार करायचा. आणखीन एक सुंदर फटका त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक तर धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
पाहूया सक्सेसफुल होतोय का. 2 धावा त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला. बबल नाईक थोडेसे त्या ठिकाणी फंबल झाले, मात्र याचा फायदा जरूर घेतला. चांगलं कॉलिंग, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मुजम्मिल खान आणि अक्षय पवार यांच्या माध्यमातून एका एका धावेचं केवढं गांभीर्य महत्वाचं आहे हे महत्व लक्षात घेऊन धावा करतायत. बबल नाईक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. सिंधुदुर्गामध्ये चर्चा देखील आहे, परंतु थोडस प्रेशर पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा अक्षय पवार यांची पॉवर आपल्याला पाहायला मिळते आणि अक्षय पवार वरचढ ठरू शकतात. ज्याप्रमाणे किरण पवार सरतात जरूर बाद झाले आहेत, मात्र अक्षय पवार त्या ठिकाणी निजाम मलिंगा यांच्यावरती हावी होत आहेत आणि तुटून पडतायत. खेचून मारलाय आणि सीमारेषेच्या बाहेरच मारलाय. प्रयत्न चांगला समोरच्या दिशेने झाला, मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी बाहेर होता. निश्चितच हा फटका केल्यानंतर किरण पवारची झलक मला पाहायला मिळाली होती. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मधला तो फटका अजून देखील आठवतो. फटका तसाच केला गेला. हा फटका केला पहा. इथे पायांची मुवमेंट पाहायला मिळाली. एक पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर तो षटकार घेतला गेला, फोर्स केला गेला. हॅमरिंग शॉट पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता, आता मात्र प्रमोट केलाय फलंदाजीसाठी. आणि प्रमोट का केलाय, कारण फलंदाजीचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय पवार यांच्या बॅटमधनं आतापर्यंत निजाम मलिंगा यांच्या 3 चेंडूवरती 14 धावा आल्या आहेत. धावफलक कुठेतरी मागे पडला होता, त्या धावफलकाला झपाट्याने कसा वाढवायचा याचा मात्र विचार मनामध्ये केला आणि ताबडतोब फलंदाजी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. निजाम अली यांच्यावरती अक्षय पवार आता भारी होत आहेत. निश्चितच 28 या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 28 धावफलकावरती लागले जात आहेत आणि कुठेतरी पुनरागमन केलं या मॅच मध्ये. आणि मंगेश पाडगावकरांचं एक सुंदर वाक्य मला आठवतं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर लढत इथे मात्र जर पाहायला गेलं तर ही धावसंख्या जी आहे ती उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. किरणने चांगला स्टार्ट दिला होता, परंतु मोठी इनिंग साकारू शकले नाहीये. तिसऱ्या चेंडूवरती त्यांची विकेट आली, परंतु त्यानंतर सांगितलं, पाहू थांबा, मी आहे अजून आपल्या संघासाठी. तारणाची भूमिका मी कित्येक वेळेला बजावले, आज देखील मला पुन्हा एकदा ती संधी तुम्ही दिलीत, त्या संधीचं मला सोनं देखील करायचंय. पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळत आहे. निजाम विरुद्ध अक्षय. चांगला त्या ठिकाणीच होता, मात्र यष्ट्यांच्या खूपच बाहेर. पंच वाईट त्या ठिकाणी धाव घोषित करतायत. निजाम मलिंगा आता मात्र कुठेतरी थोडस महागडं ठरतायत आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळता येतो अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला. निश्चितच बॉडीवरती टाकण्याचा तो प्रयत्न केला, थोडस वेस्टीच्या बाहेर तो चेंडू टाकला आणि अशाच वेळेला ती एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडले गेले. धावसंख्या आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती. निजाम मलिंगा कुठेतरी चूक करतायत. तो यश त्यांचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वेगात टाकलाय, फुल टॉस टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे आपल्याला बबल नाईक पाहायला मिळाले. डीपला कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो फटका केला गेला. त्यानंतर सिंगल धावफलकावरती 8 झाले. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्या आतापर्यंत 31 धावफलकावरती जोडल्या गेल्या. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली आणि या तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 31 धावा म्हणजे 10ची सरासरी पुन्हा एकदा मेंटेन राखण्याचा प्रयत्न केला जातोय. निजाम मलिंगाच्या विरोधात किती आलेत हे देखील महत्वाचं आहे. 17 आले आहेत. मागील षटकाची भरपाई या षटकामध्ये केली. नक्कीच सर, कारण या सामन्याचं गांभीर्य आणि या सामन्याचं काय महत्व आहे ह्या दोन्ही संघांना माहिती आहे आणि तसाच प्रयत्न जिंकण्याचा प्रयत्न करतायत. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. याही चेंडूवरती विकेट करण्याचा तर प्रयत्न झाला होता. बबल नाईक झेल खाली आणि त्या ठिकाणी मुजम्मिल खान यांची खेळी संपुष्टात आणतायत. धावीत वरचढ ठरले होते कुठेतरी, मात्र त्या ठिकाणी निजाम मलिंगा त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी आणि त्या ठिकाणी मुजम्मिल खान यांना बाद केलंय. आणि निजाम मलिंगा हेच म्हणतायत, सो सोनार की एक लोहार की. एकच दिला इथे मात्र, एकच चांगला चेंडू टाकला. त्या चांगल्या चेंडूवरती अक्षय पवार सॉरी निजाम मलिंगा इथे मात्र माघारी परतलेत. सॉरी माफ करा, मुजम्मिल खान इथे मात्र माघारी परतलेत. आता बॅटिंग साठी कोण आलंय? बॅटिंग साठी आलेत ज्या खेळाडूची चर्चा पुणे नगरीमध्ये सातत्याने रंगते, षटकार किंग म्हणून ओळख निर्माण केले, दायरीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मयूर कारंडे आलेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्रिकेट या खेळाडूने देखील खेळल्या. मागील
2 वर्ष जर पाहायला गेलं तर या खेळाडूची देखील सातत्याने चर्चा पाहायला मिळते. जबरदस्त खेळाडू आहेत. त्या ठिकाणी निजाम मलिंगा यांनी त्या ठिकाणी गडी मिळवला होता. मुजम्मिल खान त्या ठिकाणी बाद झाले. मयूर करंडे पुण्याचे एक सिक्सर किंग मैदानात आले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. एका बाजूला तर जरूर अक्षय पवार बॅटिंग करतायत, मात्र मयूर करंडे यांना सुद्धा बॅटिंग करावी लागेल, कारण समोरच्या संघात पाहायचं झालं तर धावांची लयलूट करणारे खेळाडू आहेत. केतन म्हात्रे त्या ठिकाणी आहेत, पाहायचं झालं तर बबल नाईक आणि असे खूप सारे खेळाडू आहेत त्या ठिकाणी. पाहायचं झालं तर बॅटिंग करण्यासाठी ते जाणले जातात आणि संघ सुद्धा तितकाच ताकदवार आहे. बॅटिंग साठी मयूर करंडे येत आहेत. एकतीस धावा फलकावरती. पहिल्या बॉलला षटकार आल्या, त्यानंतर 2 आल्या, त्यानंतर षटकार आल्या, त्यानंतर वाईट +1. इथे वाईट प्लस पण घेतलं. ओके, 16 धावा आल्या होत्या. म्हणजेच इथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्यात. 30 धावा या फलकावरती जोडल्या गेल्यात. 3 षटकामध्ये 30 धावा म्हणजे 10च्या सरासरीने धावा इथे बनवल्या गेल्यात. त्या ठिकाणी आले आहेत मयूर करंडे, चांगले धडाकेबार बॅटर्स आहेत. सिक्सर किंग म्हणून त्यांची ख्याती आहे. निजाम मलिंगा यांचा एक चेंडू या षटकातील बाकी आहे. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेसाठी जाणले जातात. मयूर करंडे, निजाम मलिंगा समोर, आणखी कव्हरच्या दिशेने उडवलाय चेंडू. पाहायचं झालं तर किती धावा मिळतील. याही चेंडूवरती सिक्सर किंग मैदानामध्ये आले आणि सिक्सर ठोकला. धन्यवाद. चौकार ठोकलाय. कोकणात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये आपण आहोत, अर्थात यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग आमदार चषक. आणि कोकणात पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेमध्ये मालिकावीरच्या स्वरूपात आपण एक 4 व्हीलर कार पाहतो, म्हणजेच टाटा टियागो, आणि त्याचे पुरस्कर्ते मत्स्य व्यावसायिक आसरा आदरणीय रियानजी मुजावर साहेबांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होत आहे. त्यांचा मी करतोय टाळ्या वाजवून जोरदार सहर्ष स्वागत, कारण हे पुरस्कर्ते आहेत स्टार ऑफ टुर्नामेंटसाठी जी टाटा टियागो कार दिली जाणार आहे. त्यांचे पुरस्कर्ते आदरणीय रियानजी मुजावर यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. गोलंदाजीसाठी आशिष मेहरुल आपल्याला ते देखील पाहायला मिळतात. चांगला चेंडू वळवला, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला गेला, थोडस राईज केला गेला, हे देखील महत्वाचं आहे. आणि त्यानंतर धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. नक्कीच धावा रोखल्या त्या ठिकाणी आशिष मेहरोल. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 10 धाव दिले होते, आता गोलंदाजीसाठी आले आहेत. 3 षटक समाप्त झाले आहेत, धाव संख्या 34 झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव. अक्षय, हाही चेंडू पाहायचं झालं तर कव्हरच्या रिजन मध्ये खेळला होता, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बबल नाईक. तिसरा गडी त्या ठिकाणी बाद होतोय. अक्षय पवार यांना कल्पना सुद्धा नव्हती की हा चेंडू जेलमध्ये परावर्तित करतील. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बबल नाईक यांचं. नक्कीच बबल नाईक सिंधुदुर्गातील एक जबरदस्त खेळाडू आहेत. ओढवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि हे चांगलं क्रिकेट खेळत आलंय. परंतु कुठेतरी या मॅचचं दडपण त्यांच्यावरती पाहायला मिळालंय. आणि सकाळच्या सत्रामध्ये ते जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्गची क्रिकेट स्पर्धा खेळत होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा नाईट स्पर्धा खेळत असताना थोडासा थकवा जाणवतोय. परंतु जबरदस्त खेळाडू आहेत, मेहनती खेळाडू आहेत आणि म्हणूनच चर्चा यांच्या देखील नावाची आहे. तो झेल चांगल्या रीतीने टिपलाय आणि म्हणूनच अक्षय पवारची ती महत्वाची विकेट आली आहे. पहा, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका केला गेला, कव्हरच्या मधून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं आणि त्याच वेळेला ती विकेट देखील आली. नक्कीच सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बबल नाईक यांचं. अक्षय पवार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नवी मुंबईचे आणखीन एक भारदस्त फलंदाज ऋतांशू पाटील येत आहेत फलंदाजीसाठी. नवी मुंबईचा वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगवताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋतांशू पाटील जबरदस्त खेळाडू ते देखील आहेत. चर्चा यांच्या देखील नावाची सातत्याने राहिले त्यांच्या फटक्यांची. आज ते फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील का?
कारण का संघ अडचणीत आहे. या मॅच मध्ये एक चांगलं टोटल उभा राहायचं आहे. अपोजिट संघाकडे केतन म्हात्रे सारखे खेळाडू आहेत आणि अशा वेळेला एक टार्गेट सेट करत असताना एक धावसंख्या चांगली बनवायची आहे. 34 धावा आतापर्यंत बनवले गेले, 4 विकेट देखील आलेत आणि आशिष मेहरुल आपल्या संघासाठी कमबॅक करतायत. 10 धावा दिल्यात, परंतु 3 बहिणीचे मोरे त्याने देखील टिपलेत. ऋतांशू यांना आज फटकेबाजी करावी लागेल. सिक्सर किंग आहेत. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आशिष मेहरोल दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी. आतापर्यंत 10 धावा दिल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी त्यांना बोलवण्यात आलं आणि 3 गडी सुद्धा बाद केले. आपल्या संघासाठी उपयुक्त आणि भरीव कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आशिष मेहरोल. विश्वास दाखवलाय कर्णधारांनी आणि त्यानंतर तो विश्वास सार्थ करत असताना पाहायला मिळतात. कमबॅक इथे मात्र फलंदाज देखील करायचं. या चेंडूवरती लॉफ करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून फटका लाजवाब आहे. हा ऋतांशू पाटीलचा वार आहे, षटकार आहे. ऋतांशू पाटील यांच्या बॅट मधनं येतो एक सुंदर आणि नेत्रदीपक षटकार. पहिल्या चेंडूवरती वरचढ ठरला होता आशिष मेहरोल, मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती उत्तर दिलाय. माझंही नाव ऋतांशू पाटील आहे, मी नवी मुंबईचा सिक्सर किंग का आहे याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या मैदानात पाहायला मिळतोय. येतोय षटकार ऋतांशू पाटील यांच्या बॅट मधनं. चांगला फटका केला गेला. 6 धावा आल्या, धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 40 धावा त्या फलकावरती. आता मात्र फुलर लेनचा चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केलाय आणि या चेंडूने थोडस जर पाहायला गेलं तर ऋतांशू पाटीलला देखील सांगितलंय षटकार मारतोस तू खरा, परंतु माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लगेच दिलंय. प्रत्येकाची क्षमता इथे पणाला लागल्या आहे. कधी गोलंदाज आशिष मेहरोल वरचढ ठरतायत, कधीतरी ऋतांशू पाटील वरचढ ठरतायत. क्रिकेटचा खेळ एका चेंडूवर फलंदाज तर एका चेंडूवरती गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसतोय आपल्याला. यस, फटका जबरदस्त खेळला गेलाय. राह दुश्वार है मगर हार ना माना है. जबरदस्त फटका, हा हार न मारणारा षटकार पाहायला मिळालाय. ऋतांशू पाटील नवी मुंबईचं वादळ मैदानामध्ये आपल्याला घोंगावताना पाहायला मिळतंय. 2 चेंडू जरूर निर्धाव टाकले होते आशिष मेहरोल, मात्र ऋतांशू पाटील दाखवून देत आहेत की माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे, माझ्याकडे सुद्धा धमक आहे आणि मी सुद्धा वरचढ ठरू शकतो. याचं मात्र एक आपल्याला पराक्रम पाहायला मिळतोय मैदानामध्ये. षटक मला वाटतं त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 46. अजूनही उर्वरित 6 चेंडू बाकी असतील आणि या 6 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर किती जास्त धावा करता येतील याचा प्रयत्न असेल. दोन्ही खेळाडू चांगले आहेत. एका बाजूला पुण्याचे मयूर कारंडे तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचे ऋतांशू पाटील. शेवटच्या षटकासाठी त्या ठिकाणी गतवर्षी या स्पर्धेमधील बेस्ट बॉलरचा किताब ज्या खेळाडूने पटकावला होता, हायवे देवागावचे आर्यन भोईर, ज्या खेळाडूने आपल्या वडिलांकडूनच क्रिकेटचे बाळकडू घेतले, तो आता व्यावसायिक क्रिकेट गाजवताना दिसतोय. नाव आहे आर्यन भोईर. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी एक युवा खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या संघांमध्ये हे नाव सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतं. आज केतन म्हात्रेने या खेळाडूवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि आपल्या संघामध्ये त्याला स्थान दिलंय. पाहायचं आज आर्यन भोईर कशा प्रकारे गोलंदाजी करतील. भिवंडीच्या हायवे दिवा गावचा गोलंदाज आहे. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी आणि या मैदानावरती त्याची दहशत देखील राहिली. आज ती दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, आपल्याला ते देखील पाहायचं. आर्यन विरुद्ध मयूर करंडे अशी लढत असेल. आणखीन एक चांगला चेंडू होता त्या ठिकाणी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि थोडेसे कृष्णा पवार चुकले आणि त्या ठिकाणी चुटकीसरशी निर्णय घेतला, क्विक निर्णय घेतला आणि एका धावेचे 2 धावांमध्ये परावर्तन केलंय. 2 धावा त्या ठिकाणी मिळते आणि 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 48 या धावसंख्येवरती. 48 धावा त्या फलकावरती जोडले जात आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे यशाची उंची गाठाना पाय जमिनीवरती असले पाहिजेत आणि नजर आबाळ कवेत घेण्याची जिद्द असली पाहिजे आणि ती जिद्द आज तुम्हाला आपल्याला या मैदानावरती दाखवायच्या. आज जर पाहायला गेलं तर 70-70च्या स्पोर्टच्या माध्यमातून अख्खं जग आपल्याला पाहतंय. आज कित्येक जणांची तुम्ही आयडॉल आहात, आज तुम्हाला कित्येक जण पाहतायत. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे या क्रिकेटच्या पटलावरती. आर्यन भोईर त्या ठिकाणी चांगले गोलंदाज आहेत. रबर बॉल मध्ये सुंदर आणि चांगली गोलंदाजी केली होती.
बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेतला होता. आता मात्र देवगड नगरीमध्ये दाखल झाली आहेत. गतवर्षी याच मैदानावरती बेस्ट बॉलरचा सुद्धा किताब पटकावला होता. असे एक युवा गोलंदाज आर्यन भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच मयूर कारंडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. उर्वरित 5 चेंडू आहेत आणि या 5 चेंडूंवरती आपल्या संघाला माझ्या संघाला किती जास्तीत जास्त धावा मला करता येतील याचा प्रयत्न असेल. ऋतांशू पाटील सुद्धा तोच प्रयत्न करतायत. मयूर कारंडे सुद्धा तोच प्रयत्न करतायत. मात्र आर्यन भोईर यांना सुद्धा मनामध्ये एक सत्य उतरावं लागेल की उर्वरित 5 चेंडूंवरती समोरच्या गोलंदाजाला समोरच्या फलंदाजाला मला कसं रोखायचं आहे. कमीत कमी धावा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असेल. आर्यन भोईर चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका जबरदस्त केला गेला, परंतु सिंगल डबलचा खेळ राहिला नाहीये. मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. इथे जर पाहायला गेला तर तो ट्रॅप होता आणि त्या ट्रॅप मध्ये फसलेत का पाहावं लागेल. यस, विकेट आली आणि मयूर कारंडे माघारी परत आपल्याला पाहायला मिळत. तो ट्रॅप होता यासाठी ओळखले देखील जातात केतन म्हात्रे. त्यांना माहिती आहे ऋतांजू जर स्ट्राईक वरती राहिले तर धावा येणार आहेत आणि मयूर कारंडेच्या विरोधात आपण ती एक रणनीती बनवू शकतो, परंतु ऋतांशू पाटील कोणत्याही चेंडूवरती आसमानी टोले खेळण्यासाठी ओळखले देखील जातात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मयूर कारंडे यांचा. मात्र त्या ठिकाणी प्रयत्न फसला होता आणि त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं आणि त्या ठिकाणी बाद झाले. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 48. बॅटिंग साठी आले आहेत मयूर वाघमारे, ज्या खेळाडूने रायगड प्रीमियर लीग मध्ये 2024 मध्ये बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याचबरोबर कार देखील जिंकली होती असा हा खेळाडू आहे. पाहिजे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मयूर वाघमारे देवतचा हा खेळाडू आहे. पनवेल परिसरातील हा खेळाडू आज आलाय देवगड नगरीमध्ये. सातत्याने जर पाहायला गेलं तर कोकणाच्या वाऱ्या याने देखील केलेत. नक्कीच सर. 49 धावा झाल्या आहेत. अजूनही 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. ऋतांशू पाटील यांच्याकडे नजरा असतील. 4 मधील 2 तरी बाहेर मारले तर एक उपयुक्त आणि माफक असं आव्हान त्यांना समोरच्या संघासमोर देता येईल. आर्यन भोईर यावेळेला चांगला चेंडू त्या ठिकाणी आर्यन भोईर यांचा. एका बाजूला तर टॅलेंट आहे तर दुसऱ्या बाजूला शक्तिशाली ऋतांशू पाटील आहेत. मात्र सुंदर त्या ठिकाणी चेंडू हाताळला आहे. एकच धाव मिळते आणि अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाचं अर्धशतक त्या ठिकाणी फलकावरती लागत आहे. निश्चितच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार या शंका नाही. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच सांगेन, परिस्थिती कशी असली तरी आपले प्रयत्न आणि आपले निर्णयच हेच भविष्य ठरवतात. आज आपली ही मॅच आपलं भविष्य ठरवणार आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकणार आहे की स्पर्धेमधून बाहेर जाणार आहे या मॅच मध्ये प्रयत्न करावे लागतील. आर्यन, सुंदर चेंडू आर्यन यांचा. त्या ठिकाणी उत्तरच नव्हतं मयूर यांच्याकडे. मात्र त्या ठिकाणी DRS साठी चॅलेंज केलंय ऋतांशू यांनी. बॅटिंग टीमने चॅलेंज केलाय वाईट साठी. कॅन्सल. ओके. चार चेंडू आतापर्यंत फेकले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या आहेत आर्यन यांनी. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती एक जरी षटका जरूर आला तर मात्र एक फायटिंग स्कोर आपल्या समोर पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू महत्वाचे असतील. प्रोजेक्टेड स्कोर आपण स्क्रीनवरती पाहतोय. 54 पर्यंत मजल मारली जाऊ शकते या मॅच मध्ये. शकते हा महत्वाचा आहे, परंतु येणारे 2 चेंडू कशा प्रकारे टाकले जातील हे देखील महत्वाचं आहे. आर्यन भोईर चांगला वेगवान चेंडू हाताला गेला. या चेंडूवरती पाहायचं आहे ती विकेट येईल का. विकेटर येणार, सॅक्रिफाईस केली जाणार यात शंका नाही आहे. या चेंडूवरती मयूर वाघमारेला मार्गक्रमण करावं लागतंय. स्वतःची विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केलंय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. ओके. चांगली त्या ठिकाणी फलंदाजी, मात्र सुटकी सुंदर गोलंदाजी सुद्धा त्या ठिकाणी करतायत आर्यन भोईर. शेवटचं षटक डेट ओव्हरसाठी आले आणि त्या डेट ओव्हरसाठी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय आर्यन भोईर यांनी. एक युवा गोलंदाज आहेत आणि आज पाहायचं झालं तर व्यावसायिक संघांमध्ये आपली वर्णी लागली आहे. DRS साठी चॅलेंज केलंय त्या ठिकाणी. निहाल तुसामत फलंदाजीसाठी आले आहेत. क्वचितच गोलंदाजांना फलंदाजीचा एक चान्स मिळतो, मात्र आता विकेट गेल्यात त्याच्यामुळे निहाल तुसामत हे बॅटिंगसाठी आले आहेत.
उर्वरित एक चेंडू बाकी आहे आणि पंचांचा इशारा आहे तो इज फेअर डेवली. निश्चितच निहाल तुळसामध मावळ भूषण म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं. पुणे जिल्हा मावळ तालुका आणि देहू रोडचा हा खेळाडू आहे आणि मिस्टर MPL म्हणून देखील ओळखलं जातं, कारण का कोल्हापूर टस्कर्स या संघातून MPLच्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले होते. असा खेळाडू आहे. पाहायचं कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 51 धावा फलकावरती लागलेत. शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वेगात टाकला एक्सप्रेस डिलिव्हरी, पायांवरती बेडे ठोकणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल तर आले, डबलचा विचार केलाय. दुहेरी धाव फलकावरती जोडली गेली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही झालाय. तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावा इथे बद्दल कंप्लीट केल्या जात आहेत, म्हणजेच आपल्याला टार्गेट मिळालंय. फोर स्टेप साठी शॉर्ट रन साठी इथे जो आहे तो रिव्ह्यू घेतला जातोय. म्हणजेच पाहायचं आहे एक रन शॉर्ट असेल का. एक रन जर शॉर्ट असेल तर धावा कमी पाहायला मिळतील. जर धाव कंप्लीट केली असेल तर 2 धावा या फलकावरती मिळतील देखील. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे आणि चांगली त्या ठिकाणी धावसंख्या उभारले. एक फायटिंग टोटल उभारले आहे. 50 धावा तर झाल्यात. शेवटच्या चेंडूवरती किती धावा आहेत? 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या आहेत. 52 धावा झाल्यात. पहिलं सत्र समाप्त झाले आहेत. प्रथम फलंदाजी करताना अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाने 52 धावा केल्या आहेत आणि 53 धावांचं आव्हान दिलंय. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती किरण पवार 2 चेंडू आणि 6 धावा त्यांनी बनवल्या. चांगला स्टार्ट केला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मुजम्मिल पाहायला मिळाले. 3 चेंडूचा सामना केला. 2 धावा या खेळाडूंच्या माध्यमातून तो स्टार्ट मिळणं गरजेचं होतं. अजित मोहिते गोल्डन डकचा शिकार झाले. अक्षय पवारने एकाकी झोन दिले. त्यानंतर त्याने 13 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या. मयूर कारंडे 3 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून. ऋतांशु पाटील जबरदस्त खेळताना पाहायला मिळाले. शेवटला जर पाहायला गेलं तर या खेळाडूचा रोल जो आहे तो महत्वाचा ठरला. 6 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्या. मयूर हे देखील थोडंसं जर पाहायला गेलं तर सिल्वर डकचा शिकार ठरले. रनआउटच्या स्वरूपात माघारी ठरले आणि त्यानंतर निहाल तुळसामध यांना चेंडू खेळता आला नाहीये. ते स्ट्राईक वरतीच पाहायला मिळाले नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यावरती 52 धावा या जोडल्या गेल्या. 53 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग हा दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. काय होईल या दुसऱ्या इनिंग मध्ये त्यासाठी आपल्याला मायक्रोफोन मध्ये बदल करावा जातोय. जर पाहायला गेलं तर या महाराष्ट्राला ज्या आवाजाने वेड लावलाय तो आवाज म्हणजेच मनीष पाटील सरांचा आवाज आपण त्यांच्याकडे देखील जातोय. तत्पूर्वी आमच्या क्रीडा मंचावर उपस्थित मान्यवर सन्मान होतोय. यंगस्टर क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2026 आणि प्रथमच सिंधुदुर्गामध्ये डे नाईट ओराम क्रिकेट स्पर्धेमध्ये कार स्पॉन्सर केली आहे. स्टार ऑफ द टुर्नामेंटसाठी ते आमचे प्रायोजक रियानभाई मुजावर यांना विनंती करतो त्यांनी यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विशेष सन्मान होतोय यंगस्टर क्रिकेट क्लब कडून. मी बुवा तरी यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे रियानभाई मुजावरांचा. संतोषी दारी यांना विनंती करतो त्यांनी देखील यायचं आहे. योगेशजी पारकर, नीरजजी घाडी यांनाही विनंती असेल आपण देखील क्रीडा मंचावर यायचं आहे. चंद्रजी घाडी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करतो. विशेष सन्मान एकदा जोरदार टाळ्या वाजवूया रियानभाई मुजावरांसाठी. यंगस्टर स्टार ऑफ द टुर्नामेंट या ठिकाणी स्पॉन्सर केली आहे. पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टुर्नामेंटसाठी स्टार ऑफ द टुर्नामेंट टाटा टियागो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. जसा मी उल्लेख या अगोदर सुद्धा केला होता की आई वडील तुमचं नाव ठेवतात ते लोकप्रिय करणं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि ती लोकप्रियता आता केतन म्हात्रेची फक्त वाकळणपुरती मर्यादित न राहता, आता ती ठाण्यापुरती मर्यादित न राहता, ती महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, ती आता भारतातल्या प्रत्येक क्रीडा रसिकांच्या गळ्यातलं ताईत बनलं नाव म्हणजेच केतन म्हात्रे.
हे हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या डावाच्या. दुसऱ्याच बॉलवर अजित मोहिते बाद झाले. त्यानंतर अक्षय पवारने काही कालासाठी टिकाव धरला आणि आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी त्यांचं सहकार्य लक्षात राहणारं ठरलंय. मागच्या सामन्यामध्ये त्यांना सामनावीरचा पुरस्कार जिंकताना आपण पाहिलं आणि त्यानंतर फुल लेंथ बॉल, बॅटचा फेस योग्य त्या वेळीला पुढे घेऊन गेले आणि त्यानंतर स्ट्रेट हिटच्या पद्धतीतून हा षटकार वसूल केला. सातत्याने धावांची मदत संघाला देत राहिले आणि म्हणूनच त्यांचा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये. मुझम्मिल यांनी देखील तो रोल घेण्यासाठी प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न त्यांचा असफल ठरला आणि मुझम्मिल स्वस्तात परतले. मयूर कारंडे जे एक आक्रमक फलंदाज आहेत त्यांनी देखील काही काळासाठी आपला खेळ दिला. चौकार, एक्स्ट्रा कव्हर खेळ करणारा. त्यानंतर अक्षय पवार यांची जी महत्वाची भूमिका होती मैदानात थांबण्याची, ती मात्र काही काळासाठी आपण पाहिली, पण ते बाद होऊन परतले. ऑनस्क्रीन आपण आदरणीय शैलीजी लोके साहेब, आदरणीय साविताई लोके मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. आपली भेट महत्वाची राहिली. धन्यवाद, आपण आलात. आपलं स्वागत आहे यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीनं. अवधूत तळगावकर, संघमालक अवधूत स्पोर्ट्स कणकवली, आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी, आपल्याला विनंती आहे. अवधूतजी तळगावकर, आपण मुख्य मंचावर या. केतन म्हात्रे, स्ट्रायकर्स एंडला पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे तब्बल 53 धावांचा. बॉल्स असतील 30 बॉल्स 53. राजू पालडी, अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचा सुरुवातीचा गोलंदाज, ज्यांची गोलंदाज नेहमीच फलंदाजांना संभ्रमात टाकणारी राहिलेली आहे. आता पाहूया केतन म्हात्रे आणि बबल नाईक हे दोन आघाडीचे फलंदाज राजू टायगर आरोंदा संघासाठी 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पहिला बॉल राजूचा. पहिल्याच बॉलवर पायांचं मोजमाप राजूने केतनचं विचारलं आणि त्यावर बॅकफ्लिपला खाली घेण्याखेरीज पर्याय नव्हता. बघा, पूर्णपणे बॅकफुटला स्ट्रॉंग करून बॅकफ्लिपला खाली घेऊन बचावात्मक पवित्रा केतनचा पाहायला मिळाला. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकात 7 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या होत्या, असं अनालिसिस राजू पालडीचं, म्हणजेच भरवशाचा गोलंदाज आहे अवधूत स्पोर्ट्सचा. धीम्या गतीचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न, थोडेसे कमी पडले. बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक, बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पहिला चौकार दुसऱ्या डावातला. काही काळासाठी तर टेन्शन वाढलंच होतं आणि जागा मिळाली होती केतनला, पण चेंडूची गती कमी होती आणि गतीच्या जाळ्यामध्ये केतन जवळपास फसला होता, पण सुदैवानं ते बचावलेले आहेत. बघा पुन्हा एकदा ऑन द राईज, ऑन द टोज हा स्ट्रोक खेळायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 4. वेग वाढवलाय आता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. या चौकारानंतर पुन्हा एकदा तो शो चालू झालाय. द केतन म्हात्रे शो. लगातार दुसरा चौकार. खोलात ठेवलेला हा बॉल पुन्हा एकदा असे स्ट्रोक तो खूप चांगले ऍडजस्ट करतो. ऑफस्टम्पच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता. बॅकलिफ्टचा वापर योग्य त्या पद्धतीने योग्य त्या वेळेत त्यांनी केला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितकी ताकद लावायची होती, जितकं एलिव्हेशन द्यायचं होतं, त्यांनी ते दिलं आणि आता पहिल्याच षटकामध्ये दबदबा आता पाहायला मिळतोय आरोंदा संघाचा. राजू पालडी यांच्या विरोधात 2 चौकार केतन म्हात्रेच्या वतीनं. फुलटॉस ड्राईव्ह केलंय. मिड ऑनच्या मधून बॉल सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये आहे केतन म्हात्रेच्या गाजावाजा. चौकार खेचून सांगतोय, मीच आहे या हायस्कूल मैदानाचा क्रिकेट मधला राजा. चौकार. 3 चौकार आलेत लगातार. जबरदस्त फटकेबाजी. जेव्हा जे पाहिजे तेव्हा ते देण्यासाठी केतन म्हात्रे सज्ज असतात आणि तेच पाहायला मिळालं. फुल टॉस होता, ते आणखीन एलिव्हेशन देऊ शकले असते, पण त्यांना माहिती आहे की या क्षणाला माझं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. का? मागच्या सामन्यामध्ये जेव्हा ते झटपट बाद झाले होते, त्यांची फलंदाजी विस्कळीत झाली होती. मागच्या सामन्यात जे काही घडलंय त्याचा अभ्यास करून तुम्हाला या सामन्यामध्ये ते काही जे तुमच्या पक्षात नव्हतं मागच्या सामन्यामध्ये ते होणार नाही या सामन्यामध्ये, याची काळजी घ्यायची असते. आणि म्हणूनच तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात केतन म्हात्रे जे जबाबदारी स्वीकारत असताना 4 चेंडूत 12 धावा बनवताना पाहायला मिळाले. लगातार 3 चौकार. राजू टायगर आरोंदा संघाचा स्कोर 12 झालाय. 26 चेंडूने 41 धावांची गरज. राजू पालडी. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे. बॅकलिपला खाली घेऊन हा बचावात्मक पवित्रा केतनचा. स्ट्राईक झाली रोटेट. 1 धाव मिळते.
पुन्हा एकदा 77 स्पोर्ट्सवर हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे. हे लक्षात घ्या. आपण नेहमीच पाहतो की आपण अगोदर रेकॉर्ड करतो आणि मग आपण ऑनस्क्रीन आणतो. पण हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे. जे काही आत्ता मैदानात चालू आहे हे तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या राजू टायगर्स आरोंदा 13 झाले. हा साईड अँगल व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑन स्क्रीन. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर साईडला, ज्यांनी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत पहिला नवा खेचला होता बबल. वेगवान बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन अँड लेंथ शेवट चांगला राहिलाय. जशी सुरुवात या पहिल्या षटकाची होती राजू पालडेची. फुल लेंथ बॉल वाईड यॉर्करचा पर्याय त्यांनी निवडला. येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 53चा पाठलाग करता. धावसंख्या आहे 13 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 40ची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 40 धावा. अवधूत स्पोर्ट्सचे संघमालक अवधूतबाई तळगावकर या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो चंदन घाडी यांना त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. अवधूत स्पोर्ट्स कणकवलीचे संघमालक अवधूत तळगावकर. अवधूत तळगावकर म्हणजेच या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा गोव्यातल्या विविध अग्रमानांकित स्पर्धेमध्ये अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा संघ नेहमीच खेळतो आणि म्हणूनच संघमालक ही महत्त्वाची भूमिका अवधूतजी तळगावकर यांची राहिलेली आहे. आपला मनपूर्वक स्वागत यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीनं. चंदनजी घाडी साहेबांची शुभ असते हा सन्मान स्वागत कक्षात अवधूतजी तळगावकर संघमालक अवधूत स्पोर्ट्स कणकवली यांचा होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40ची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी निहाल तुसामद येत आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. विविध मैदानात खेळण्याचा अनुभव आहे. कॉन्क्रीट विकेटवर खेळण्याचा अनुभव आहे. मातीच्या खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे. निहाल तुसामदला स्ट्रायकर साईडला केतन. 24 चेंडू 40. उलट दिशेने खेळायचा प्रयत्न. थोडं फंबल जर अजितचं पाहायला मिळालं. निहाल विचारतात पंचांना संपर्क होता का, कारण बॉल हलकासा डायव्हर्ट झालाय का. ह्या संभ्रमामध्ये आपण आहोत. पण ती कॅचच कंप्लीट नाही झाली तर विचार का करायचा. तर येतोय हा डॉट बॉल. बघा हा अगदी वरचा बर्ड आय व्ह्यू आहे या SMG क्रीडांगणाचा जो तुम्हाला 77 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतो. अगदी वर्तुळाकार हे मैदान. अमित बनकर अमित बांधकर यांच्यामुळे हे मैदान जे आम्हाला अगदी वर्तुळाकार दिसते. भूमितीचा अभ्यास अमित साहेबांचा खूप योग्य राहिलेला आहे आणि म्हणून बघा ना ही 55 मीटरची बाउंड्री आहे अगदी वर्तुळाकार. तर तीच आखणी अमितजींच्या वतीने आम्हाला पाहायला मिळाले. धन्यवाद अमितजी. आपण इतकं चांगलं योगदान आपल्या कलेचं या मैदानासाठी दिलेलं आहे. 23 चेंडू 40ची गरज. शॉट ऑफ लेंथ पण यावेळेस संधी निर्माण झाले. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. सातत्यानं केतन अटेम्प्ट घेतोय आणि केतनला संधी सुद्धा मिळते आणि या 2 धावा मिळतात. 2 धावा वाढतात. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 15 धावा. 22 चेंडू 38ची गरज आहे. समीकरण चांगलं सेट झालं दोन्ही संघांसाठी. कोण जिंकेल अजूनही त्या गोष्टीचा विचार प्रेक्षक करतायत. पण तथ्य काय आहे ते पाहूया. आणि आतापर्यंत 4 लाख प्रेक्षकांनी आजची स्ट्रीम आमदार चषकाची पाहिलेली आहे. आणखीन एक सामना बाकी आहे. यानंतर कालचा विक्रम मोडीत निघेल. धावसंख्या 15 झाले. 15 विदाउट लॉस. 22 चेंडू 38ची गरज. फुल लेन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तितका संपर्क योग्य नाहीये. बॉल काऊ कॉर्नरला. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. बबल प्रत्येक कॉल केतनचा स्वीकारतो. त्यांना माहिती आहे की एका बाजूनं स्कोर चालू आहे. मला फक्त केतनची साथ द्यायची आणि ती पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी केतनने बबलची 17ची झाली. 21 चेंडू 36. 21 चेंडू जिंकण्यासाठी 36ची गरज आहे. 21 बॉल्स 36. अजूनही बबलचं काय खातं खुललं नाहीये पण केतन मात्र 17वर पोहोचलेत. पुढचा बॉल ग्लान्स करायचा होता खरं तर पण बॅटची लिडिंग एज आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये पोहोचतोय. आज अवधूतजी तळगावकर यांचा वाढदिवस सुद्धा आहे. यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने अवधूत दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू अवधूतजी. 20 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आणि एकदा का हा सुरू झाला तर मग थांबण्याचं नाव घेत नाही अशी त्यांची ख्याती आहे. बबल नाईक स्ट्रायकर सेंडला आहेत. 20 चेंडू 35ची गरज.
आणि आता त्यांना सुरू होऊ दिलंय का, पण काहीतरी केतनला अपेक्षित आहे. येस, ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज? चला, केतन म्हात्रे बॅटर्सने रिव्ह्यू घेतला मयूर. एक रिव्ह्यू आहे ना प्रत्येकाला, तो बॅटर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर पाहूया तो रिव्ह्यू होता जो बॅटर्सने निवडलेला आहे. तर बबल हे बाद झालेत की नाही त्याची शहानिशा पण करूया. खरं तर तसे तर ते बाद झालेत, पण जर बॉलर ओव्हरस्टेप झालेत आणि येस एक्झॅक्टली तो डाऊट योग्य आहे. हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप म्हणजे बबल बचावलेत. बघा, लँडिंग जेव्हा फास्ट बॉलर असतो त्याची लँडिंग पाहिली जाते की पहिला कॉन्टॅक्ट जमिनीशी कुठे झालाय. तर येस, बघा रिप्लेमध्ये ऑनस्क्रीन पाहायला मिळालं, हा नो बॉल आहे. आणि ही बाईची एक धाव मिळेल टीम राजू टायगर्स अरोंदा या संघाला. केतनचं लक्ष होतं आणि केतनने लगेच चेक केलं. यालाच म्हणतात मॅच्युरिटी. प्रत्येक गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. फक्त स्ट्राईकवर जाऊन फलंदाजीच करायची नाहीये. तर मैदानात नेमकं काय चाललंय त्याचा आढावा घेणं म्हणजे तुमची मॅच्युरिटी. आणि बबलने सुटकेचा निश्वास टाकलाय. ती बाईची धाव मिळेल. बबलची धाव घेतली नाही म्हणजे धाव घेतली नाहीये, बॉल काउंट होणार नाहीये. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. बॉल शिल्लक आहेत 20 आणि जिंकण्यासाठी 34 ची गरज. 20 चेंडू 34. चला मॅच ऑन ठेवा, सामना ऑन ठेवा. DRS यशस्वी झालेला आहे राजू टायगर्स अरोंदाचा. चांगलीच गोलंदाजी निहालची पाहायला मिळाली. निहालचा पेस प्रत्येक बॉल गणिक वाढत चाललेला आहे, कारण हा सामना जिंकायचा आणि सामना जिंकायसाठी ही शेवटची 15 मिनिटं असू शकतील या स्पर्धेत टिकण्याची. हा सामना जिंकून पुढच्या सामन्यासाठी आपण पात्र ठरणार आहोत. 20 चेंडू 34. ड्राईव्ह केलंय बॅकफुटला स्ट्रॉंग करून. शतरक्षक पोहोचतायत एक्स्ट्रा कव्हरचे, लॉंग ऑफचे. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. जर तुम्ही डीप मध्ये फंबल झालात तर मग फायदा फलंदाज उचलतील आणि तोच फायदा केतन आणि बबल या दोघांनी उचललेला आहे. मिळतात या 2 धावा. 19 चेंडू 32 ची गरज आहे. 19 बॉल्स 32. सोपं काहीच नसतं. जिंकण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागते. स्वस्त बसून तुमच्या मनातलं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणूनच आता बबल सुद्धा चालू झालाय. 19 चेंडू 32. फुलटॉस बॉल. आणि आता आली रे आली, बबल नाईकची बारी आली. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार 6 धावा. फुलटॉस वर व्यवस्थित लक्ष देऊन ताकदीचा वापर करून बॉलला फक्त स्क्वेअर लेगला पाठवलं. ताकद तर आहेच बबलकडे आणि आता टायमिंग सुद्धा जळलं आणि हा षटकार आलेला. पण आपण थांबलोय. पुन्हा एकदा ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज त्यासाठी, कारण स्ट्राईड मोठी आहे पायांची. आणि पुन्हा एकदा नो बॉल आहे. षटक काय संपण्याचं नावच घेत नाहीये. बघा किती मोठा हा नो बॉल आहे. 2 ओव्हरस्टेप नो बॉल्स या षटकात पाहायला मिळालेले आहेत आणि त्या नो बॉलवर हा षटकार आला आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. अजूनही काही षटक संपत नाहीये. स्कोर झालाय 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 25 ची गरज आहे. दुसरं षटक महागडं राहिलंय. केतन तर पहिल्या षटकात सुरू झाला होता आणि आता बबल नाईकची साथ त्यांना मिळते सुद्धा. पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटवर आता बबल नाईकचा ब्लास्ट. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतोय 6 धावांचा अप्रतिम षटकार. व्यासपीठावर आदरणीय रियानजी मुजावर साहेब, मत्स्य उद्योजक आचरा, त्यांनी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट जवळून पाहिलं, विविध आयोजनं पाहिली आणि जेव्हा आमची यंगस्टर क्रिकेट क्लबची सर्व मंडळी त्यांच्याकडे पोहोचली आणि व्यवस्थित या स्पर्धेची माहिती त्यांना दिली आणि त्यांच्याकडे फक्त मागणी केली आणि लगेचच त्यांनी होकार दिला. स्टार ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मला असं वाटतं कोकणात, मालिकावीरच्या स्वरूपात पहिली 4 व्हीलर टाटा टियागो कार देण्याचा मान रियानजी मुजावर साहेबांच्या नावावर. टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय रियानजी मुजावर साहेबांसाठी. ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या गोष्टीला महत्व दिलं जातं आणि तीच साध्य केलेली आहे.
आसऱ्याचे मत्स्य उद्योजक आदरणीय प्रियांजी बुजावर साहेब, आपलं मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या बिनबाद 34, केतन खेळतात 18 वर, बबल खेळतात 14 वर, 18 चेंडू 19 ची गरज. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला आता या षटकावर पूर्ण काम द्यायचंय. या षटकावर जितकं चांगलं काम देता येईल त्यासाठी राजू पालडी हाच एक पर्याय योग्य ठरू शकतो. मयूर वाघमारे हा सुद्धा तो पर्याय ठरू शकला असता. राजूच्या षटकामध्ये नेहमीच फायदा मिळाला होता अवधूत स्पोर्ट्सला, पण आता केतनने हातात कायदा घेतला आणि बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 4 धावा, चौकार. राजू पालडीने आज गोलंदाजीचा उच्च स्तर सादर केलेला आहे. अ श्रेणीची गोलंदाजी राजू पालडीची, पण या ठिकाणी बघा शॉर्ट ऑफ लेन आणि असे चेंडू केतन चांगलेच खेळतो. वाईड ऑफ लॉंगॉरला त्यांना खेळायचं होतं. फुल टॉस प्लेसमेंट, बचावात्मक पवित्रा, जास्त काही विचार नव्हता आज स्ट्रोक खेळण्यामध्ये. हा पूर्वनियोजित स्ट्रोक होता, म्हणजे त्यांना असंच फक्त खेळायचं होतं. मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाही, मिड विकेट नाही, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, फक्त सरळ रेषेमध्ये डबलचा स्ट्रोक खेळायचा होता. म्हणून त्यांनी जास्त ताकद या स्ट्रोकला नाही लावली. 16 चेंडू जिंकण्यासाठी 15 ची गरज. राजू टायगर्स आरोंदा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ नाहीये, बॉल मागे येईल तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. थांबण्याचा सल्ला आता केतनने दिलेला आहे बबलला, कारण आता त्यांच्या वतीने सुद्धा 2 अफलातून षटकार राजू टायगर आरोंदा या संघाला मिळालेले आहेत. म्हणूनच आता तो विश्वास वाढलाय केतनचा बबलवर आणि बबलने ती मेहनत घेतली सुद्धा. कधी कधी मानसिक खच्चीकरण सुद्धा खूप काही सांगून जातं, जे मागच्या 2 सामन्यांमध्ये बबल नाईकला मिळालं आणि आता ही शेवटची संधी समजून तो आपला सर्वोत्तम खेळ देण्याचा प्रयत्न करतो. बॉल हवेत आहे, लॉंग ऑन, जास्त हालचाल करावी लागली नाही आणि झेल टिपलेला आहे निहाल तुसामध्ये. विकेट पहिली. 39 धावा, 1 फलंदाज बाद. आरुंदा 2 षटकार, 233 चा स्ट्राईक रेट, 6 चेंडूत 14 धावा करत बबल नाईक झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. नवीन फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यात 2 तगडे प्रहार करताना सामना संपवला होता, दिनू कांबळे मैदानात दाखल होत आहेत. बॅटिंग युनिट व्यवस्थित सेटल्ड आहे आणि म्हणूनच सातत्यानं त्याच्याकडून चांगला खेळ ज्या ज्या महिन्यात त्या दिवशी मिळतो त्याला जास्तीत जास्त संधी मिळते. बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल, बॅटचा फेस वर गेला, एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी होतं, लॉंग ऑनला झेल देऊन बबलचा खेळ संपलेला आहे. लेफ्टी बॅटरला लेफ्टी बॅटरने रिप्लेस केलेला आहे, पण बाद होण्यापूर्वी चांगलाच खेळ बबल नाईक देऊन परतलेले आहेत. सामना थोडा सोपा झालाय टीम राजू टायगर आरोंदा या संघासाठी. बॅटची एज होती, विकेट किपर चुकले. अजित मोहिते, खूप कमी वेळा अजित कडून असे झेल सुटतात, खूप कमी वेळा, रेअर चान्स असतो, पण बॉल थोडा लो राहिला होता आणि त्याचमुळे लीन फॉरवर्ड होऊन तो झेल टिपायचा होता आणि खूप कमी वेळ होता असल्यामुळे ते काही जमलं नाही. प्रयत्न तर चांगलेच केले होते अजितने. 13 चेंडू 14 ची गरज. अजूनही सामन्यामध्ये बदल घडवून आणता येऊ शकतो, तुमची फक्त इच्छाशक्ती पाहिजे. फुल टॉस ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला पोहोचतील, सिंगल कंप्लीट आणि क्या बात आहे, फुटबॉल खेळला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचं काम करतात. पण पाहूया धावा वाचवल्या जातील का. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचे होते पण केतनचा कॉल दिनूने नकार दिला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 41, 12 चेंडू आणि 12 ची गरज. 12 चेंडू 12 धावा. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया प्रयत्न कसे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य शर्वाणी शेखर गावकर यांच्याकडून बबल नाईक यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच श्री आबा सातोरकर यांच्याकडून आर्यन भोईर यांच्याकडसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या सभालोचक कक्षात जमा झालेलं आहे. आबा सातोस्कर साहेब यांच्याकडून 1000 रुपये आर्यन भोईर यांच्यासाठी जमा झालेत. आम्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसं दिली. आपला आभार. 12 चेंडू 12. अशक्य गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये शक्य करण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतात आणि ते प्रयत्न देण्यासाठी कॅप्टन आहेत. मयूर वाघमारे अजूनही वीर दमदार आमदार. प्रीमियर लीग मध्ये करण वर्सेस मयूर हा कॉन्टेस्ट तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे. पुन्हा एकदा तसंच चित्र पाहायला मिळेल का.
दबावामध्ये मयूरचा खेळ भारदस्त होतो. मयूरची गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊन जाते. मयूरकडे तो क्लास आहे, मयूरकडे तो अनुभव आहे आणि पाहूया तो अनुभव वापरताना मनीष वाघमारे अर्थात मयूर वाघमारे कसा खेळ देत आहेत. शॉर्ट प्लेन कट केलंय, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटचे, पोहोचतात बॉलवर, मिळते फक्त एक धाव. मयूरने क्षेत्ररक्षण व्यवस्थित सेट केलेलं आहे. त्यांना माहिती आहे केतनचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे, दिनूचा स्ट्रॉंग झोन कुठला आहे आणि त्याचमुळे त्यांनी डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. स्ट्रेट लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय, लॉंग ऑन आहे. आता दिनूसाठी तो लॉंग ऑन म्हणतोय, लॉंग ऑफ आहे, स्वीपर कव्हर आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिनू कांबळेसाठी हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 11 चेंडू 11ची गरज आहे. सामना सोडून नाही चालणार. संध्याकाळपासून जो प्रवास आपण इथपर्यंत गाठलेला आहे तो प्रवास जर चांगला करायचा असेल तर अडथळे येतीलच, पण क्रिकेटचा खेळ म्हणजेच अडथळ्यांची शर्यत. एक एक अडथळे तुम्हाला पार करत पुढे जायचंय. म्हणूनच अवधूत स्पोर्ट्स कणकवली यांच्यासाठी जरी सामना कठीण आहे पण हार बिलकुल मानायची नाही. 11 चेंडू 11. शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर क्षेत्ररक्षक सिंगल मेल मुजम्मिल बॉलवर पोहोचतायत. एक एक धावा चालून जातील. कसाही सामना अवधूत स्पोर्ट्स कणकवली या संघाला शेवटच्या षटकामध्ये घेऊन जायचंय. त्यासाठी हे षटक महत्वाचं आहे, ज्याला आपण पेनल्टी मेट ओव्हर म्हणतो. आणि या षटकामध्ये सुरुवात मयूर वाघमारेची चांगली झाली. 10 चेंडू 10ची गरज आहे. 24 वर केतनचा खेळ. केतन वाटलं होतं की लवकरात लवकर सामना संपवतील, पण समोर गोलंदाजीचा तोफखाना आहे. राजू पालटेची 2 षटकं, एका बाजूला निहाल तुसामाचं 1 षटक आणि आता मयूर वाघमारे बॉलिंग करण्यासाठी आलेत. पहिल्या 2 बॉलवर ते 2 धावा खर्च केले आहेत. 10 चेंडू 10. बॉल ट्रॅव्हल होतोय लेग स्टंपच्या बाहेरून. व्हाईट बॉल किंवा एक्स्ट्राज परवडणार नाही, कारण अगोदरच फलंदाजांनी पहिल्या 3 षटकांमध्ये जितक्या धावा बनवायच्या होत्या त्यापेक्षा जास्त वेगानं धावा बनवलेल्या आहेत. म्हणूनच गोलंदाजांसाठी थोडासा खडतर हा प्रवास आहे. 10 चेंडू 9ची गरज. केतन स्ट्राईक सेंडला. चांगलाच सामना रंगतोय, अजूनही खूप काही बाकी आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग अपील तर मयूरची, पण अपीलमध्ये अजितला बिलकुल इंटरेस्ट नव्हता. डॉट बॉल येतोय, ती कॅपॅसिटी आहे. डॉट बॉल हाताळण्याची कॅपॅसिटी आहे. फ्रूट सलॅड बॉलिंग करण्यासाठी मयूर वाघमारेला ओळखलं जातं. तो कधी त्याचा टप्पा बदलेल, कधी त्याचा वेग बदलेल, कधी बॉलला आत आणेल, कधी बॉलला बाहेर नेईल याचा नेम नसतो. आणि म्हणूनच फ्रूट सलाड बॉलिंग करण्यासाठी मयूर वाघमारेला ओळखलं जाते. समोर कोणता फलंदाज आहे त्या गोष्टीचा फरक पडत नाही. मी या षटकासाठी आलोय, हे षटक माझ्या नावावर करणार, तीच भूमिका मयूरची. बॅकफुटला बॅलन्स करून पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे अंगद पाटील. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत पूर्ण होते एकच धाव. इक्वेशन 8 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांचा तर्क होता, प्रेक्षकांचा कल होता की 4थ्या षटकात सामना संपेल, पण मयूर वाघमारे यांची कॅप्टन्सी, मयूरची गोलंदाजी, आतापर्यंत झालेलं या षटकामध्ये अचूक क्षेत्ररक्षण, त्याचमुळे सामना सुरू आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी झटपट करतायत, दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. एका बाजूला केतन म्हात्रे मागच्या 2 षटकात थांबलेला आहे. स्ट्रायकर साईडला दिनू कांबळे. फुल बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. मोठा गॅप होता, तो गॅप शोधला. मॅन इन क्रायसिस दिनू कांबळेच्या वतीनं एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करणारा चौकार. फुल लेन बॉल वाईड यॉर्कर साठी मयूरने ट्राय केला होता, पण तो फुल टॉस ऍडजस्ट करून एक्स्ट्रा कव्हरला चौकारमध्ये कन्वर्ट केलं फलंदाज दिनू कांबळेने. मागच्या सामन्यात सुद्धा 2 षटकार खेचून त्यांनी तो सामना संपवला होता आणि पुन्हा एकदा तोच इरादा त्यांचा दिसतो या सामन्यात सुद्धा. धावसंख्या पोहोचते या 4च्या मदतीनं 49 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू 4. हो, यावेळेस जसा अंदाज मागच्या सामन्यामध्ये तसाच अंदाज या सामन्यामध्ये संपवणार तर मिस सामना, तीच भूमिका दिनू कांबळेची. चौकार खेचून सामना संपलाय. हार्ड लक अवधूत स्पोर्ट कणकवली अँड कॉंग्रॅच्युलेशन राजू टायगर्स आरोंदा. लगेच आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोतच, पण टॉस अगोदर करूया. चला टॉस साठी पोहोचा. दानिश 11 देवबाग आणि राजू टायगर अरुंदा. चला हायलाइट्स आपण पाहूया, पण दोन्ही कॅप्टन्स पोचा. दानिश 11 देवबाग आणि राजू टायगर अरुंदा होईल आजच्या सत्रातील शेवटच्या सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये. हायलाइट्स आपण पाहणार आहोत, पण आपण मॅच समरी पाहूया. अक्षय पवार 13 चेंडूत 21 धावा. ऋतांशू
6 चेंडूत नाबाद 15, मयूर कारंडे 3 चेंडू 7, किरण पवार 2 चेंडू 6. गोलंदाजी करताना आशिषची 2 षटकं 22 धावा 3 विकेट्स मिळवल्या. निजाम अली 1 षटक 20 धावा खर्च करताना 1 विकेट. आर्यन भोईर इकॉनॉमिकल राहिले फक्त 6 धावा आणि फिरदोस सुद्धा इकॉनॉमिकल राहिले फक्त 4 धावा. रनचेस करताना केतन मात्रे नाबाद 25, बबल नाईक 14 आणि दिनू कांबळे नाबाद 11. राजू पालटीची 2 षटकं 20 धावांची, 1 विकेट त्यांना मिळाले. मयूर वाघमारेचं 1 षटक 12चं आणि निहालचं 1 षटक 21चं. तर राजू टायगर्स अरुंदाने 9 विकेटने हा सामना जिंकलेला आहे. चला, सामनावीरचा पुरस्कार आपण कळवतोच आहोत, पण ही हायलाईट केतनने खऱ्या अर्थाने हा डाव सुरू केला. बॅकफूटला बॅलन्स करून कट करताना ऑन दी टोज हा स्ट्रोक त्यांनी बॅकवर्ड पॉईंटला ॲडजस्ट करून आपल्या डावाची चौकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर हा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर करणार चौकार. पहिल्या षटकातच राजूला त्यांनी टार्गेट करत असताना 3 लगातार चौकार खेळले. अंपायरच्या डोक्यावरून हा बॉल फाय काढला. केतन मात्रे हे सामनावीर ठरलेले आहेत. 15 चेंडू 25, फुलटॉस आणि बबल नाईक यांना 2 चेंडू मिळाले आणि दोन्ही चेंडूंवर त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आणि मागच्या 2 सामन्यांमध्ये कुठेतरी बबल नाईक हरवला होता, तो परत आला. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल आणि त्यानंतर बॅट स्विंगचा अचूक वापर करत असताना ताकद झोकून हा स्ट्रोक त्यांनी ॲडजस्ट केला. त्यानंतर केतन म्हात्रे यांचा पुल स्ट्रोक, बॉल हवेत होता, गॅप मोठा होता, गॅप शोधला. किरण पवार त्या ठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत उशीर झालाय आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल ऑन साईडला स्वाईप करण्याचा प्रयत्न करत असताना बबलचा खेळ संपला. निहालने तो झेल टिपला. त्यानंतर दिनू कांबळे आले स्ट्रायकर एंडला. फुल इन बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सामना जिंकला टीम राजू टायगर्स अरुंदाने. दिनू कांबळेने 2 लगातार चौकार खेचत फिनिशिंग टच त्या सामन्याला दिला. चला करूया टॉस. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन्स राजू टायगर्स अरुंदा, दानिश 11 देवबाग. सामना 6 षटकांचा. सामनावीरचा पुरस्कार केतन म्हात्रेला. चला जाऊया केतन मात्रे, आपण यायचंय सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.